राघव राघवेंद्रला एका जागी उभा राहिलेलं बघून त्याच्या पर्सनल बॉडीगार्ड प्लस फ्रेंडने त्याला आवाज दिला. तशी राघवेंद्रची तंद्री तुटली, पण अजूनही त्याची नजर पाठमोऱ्या सियाकडेच होती. प्रयत्न करूनही तो तिच्यावरचं लक्ष किंचितही हटवू शकत नव्हता, कारण तिचं ते अद्भुत सौंदर्य बघून पुरता घायाळ झाला होता तो. या मॉडर्न जगातलं हे नाजूक गोड फुलपाखरू पहिल्या नजरेतच त्याच्या हृदयावर वार करून गेलेलं. राघव, व्हॉट्स रॉंग विथ यू मॅन? त्याची काहीच प्रतिक्रिया नाही बघून विष्णूने वैतागून त्याला परत आवाज दिला. विष्णू, आय वॉन्ट दॅट गर्ल. राघवेंद्रने सियाकडे बघून नजरेने खुणवत तो गालात हसतच तिथून बाहेर पडला. बाकी काम विष्णू करेल याची त्याला पूर्ती खात्री होती, पण आत्ता त्याच्या माइंडमध्ये मात्र सियाचा चेहरा अगदी प्रिंट झालेला. आरव, अरे कुत्रा मागे लागलाय का तुझ्या? तुझी एवढी काय घाई चाललीये कळेल का मला? मीटिंग खूप उशिरा संपल्याने आरव घाईतच येऊन त्याचा डेस्क आवरत होता. त्यामुळेच त्याची चाललेली पळापळ बघून सिया त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. अगं, तू विसरली का? सकाळी भाईने मला नित्यासोबत पार्टीला जायला सांगितलेलं. आरवने त्याच्या वॉचमध्ये टाइम बघत त्याचं आवरतच सियाला उत्तर दिलं, पण त्याचं ऐकून इथे सियाच्या भुवया उंचावल्या ना. अरे, पण तेव्हा तर तू स्पष्ट नकार दिलेला ना, म्हणूनच ह्यांनी तिला कुणाल बरोबर जायला सांगितलं. सियाच्या तोंडून परत त्या कुणालचं नाव ऐकून आरवने मनातच त्याला शिवी हसडली, पण समोरून मात्र चेहरा अगदी नॉर्मल ठेवला. सकाळपासून त्याची पूर्ण फॅमिली त्या कुणालला अटेन्शन देतीये बघून क्षणोक्षणी त्याचा पारा चढत होता. पण काय करणार, त्याच्या गोड सियावर तो रागवूही शकत नव्हता, आणि रागवला असता तरी त्याच्या भाईचा प्रकोप त्याला सहन होणाऱ्यातला नव्हता. सिया, अगं त्या कुणालचाच बर्थडे आहे ना. ज्या बाळाला केक भरवायला जायचं आहे, मग तो त्याची बर्थडे पार्टी सोडून तरी कसा येणार? आणि आला तरी उगाच त्याला कुणाची नजर लागली अन फुकटचा मारबीर पडला तर ते चांगलं नाही वाटणार ना. त्यापेक्षा तो आहे तिथेच राहू दे. मीच त्याच्या मैत्रिणीला व्यवस्थित त्याच्या पार्टीपर्यंत घेऊन जातो. त्या कुणालच्या पार्टीत जायच्या विचारानेही इथे आरवचं रक्त सळसळत होतं, तरी तो का चाललेला हे तर त्यालाच माहीत. अरे वा, आमच्या छोट्या नवाबांना तर कुणालची खूपच काळजी दिसतीये. सियाने तिचं हसू दाबत त्याला डिवचताच आरवने मनातच डोक्याला हात लावला. ही एक बाई त्या कुणालला चिकटूनच बसलेली. आता त्याची मी नाही तर कोण काळजी घेणार ना. माझ्या हातात असतं तर मी तर त्याला बेडवरून खालीही उतरू देणार नाही. त्याची कायमची बेडवरच सोय करावी लागेल मला. आरव दात ओठ खात बोलता बोलता शेवटचं वाक्य मात्र तोंडातल्या तोंडात फुटफुटला, पण ते सियाने बरोबर ऐकलं. त्याच्या या चिडक्या स्वभावाचं तिला खूपच हसू येत होतं, पण तरी त्याच्या समोर स्वतःला अगदी नॉर्मल भासवत होती ती. मग सकाळी तुझे भाई बोलले तेव्हाच त्यांचं का नाही ऐकलं? तिला त्याची खेचायला खूपच मज्जा येत होती. तिला तर सगळंच कळत होतं, पण ह्या मूर्खाला कधी कळणार होतं काय माहीत. सिया, अगं भाईचं ऐकलं नाही तर तू काय प्रश्न विचारूनच आता जीव घेणार का माझा? आता मात्र आरवला त्याचा राग आवरताच आला नाही. तो सियाकडे वैतागून बघताच तिला तिचं हसूही आवरताच आलं नाही, आणि ती खळखळून हसू लागली. आरव, तुझं खरंच काहीच होऊ शकत नाही, वेडा कुठचा. बरं सोड, आता मूड अजिबात स्पॉइल करू नकोस. नित्याला व्यवस्थित घेऊन जा आणि उगाच तिच्याशी भांडू नकोस. सियाच्या बोलण्यावर आरवच्या कपाळावर आट्याच पडल्या. ए बाई, जा म्हणजे काय? तू पण माझ्या
माझ्या बरोबर येत आहेस. आरवने सांगताच सियाला त्याचं ते आकसलेलं तोंड बघून तिचा उकडलेला राक्षस आठवला आणि ती गालातच हसली. दोघा भावांमध्ये बरंच काही साम्य होतं. नाही आरू, माझं काम उरकून मी आईला भेटायला हॉस्पिटलला जाणार आहे आणि मला तिच्या डॉक्टरांशी सुद्धा बोलायचं आहे. सियाने सांगायला उशीर की ते आरव स्तब्धच झाला. सिया, तुला तिथे जायची काय गरज आहे? भाई सर्व बघत आहे ना, त्याला नाही आवडणार. आरवला कालचा तिचा कोमेजलेला चेहरा आठवून आत्ताही भीतीने अंगावर काटा आला. तिचं मन खूपच नाजूक होतं आणि त्या मनावर कुठला आघात व्हावा हे त्यालाही मान्य नव्हतं. आरव, आय नो तुझे भाई सर्व वेल हँडल करतायत आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वासही आहे. पण ती माझी आई आहे अरे. तिच्या प्रती माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. आणि डोंट वरी, आज मी सर्व शांततेत मॅनेज करेन. स्वतःला त्रास करून नाही घेणार. सियाच्या चेहऱ्यावरचा गूढ निश्चय बघून आरवही काही क्षण शांत बसला. बरं ठीक आहे, पण भाईला इन्फॉर्म करून जा. आरवच्या चेहऱ्यावरची तिच्या प्रतीची काळजी बघून सियाला भरून आलं. आरव सोबत तिचं एक विलक्षण असं घट्ट नातं होतं, जिथे ते एकमेकांचं दुःख कधीच बघू शकत नव्हते. आरू, प्लीज नित्याशी वाद न घालता तिला घेऊन जा हा. सियाने आरवला परत एकदा आठवण करून देता आता चिडलाच तो. सिया, तुला मीच भांडण करताना दिसतो का? तीच मांजर माझ्यावर विनाकारण गुरगुरत असते, ते नाही दिसत? तू तिला उगाच गरीब समजू नको. तिच्या हातात जर हा महाराष्ट्र दिला ना, तर ती बेशिस्त मुलगी तर रस्त्यावरच्या गरिबांनाही विकून येईल. आरवचं ऐकून सिया तोंडावर हात ठेवून खळखळून हसत उभा राहिली. या दोघांच्या मधात पडून काहीच उपयोग नव्हता. सिया, बाय, निघतो मी. बट तू आठवणीने भाईला इन्फॉर्म कर. आरव घाईतच पुढे येत सियाच्या कपाळावर ओठ टेकवून तडक बाहेर पडला. तशी सियाही तिच्या या वेड्या मुलाला बघून हसतच तिच्या केबिनमध्ये निघून गेली. केबिनमध्ये येताच आधी तर तिने अग्नियाला कॉल केला, पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. हे खडूस राक्षस एक माझा जीव घ्यायलाच बसले. बघेल तेव्हा त्या हँडसम चेहऱ्यावर 100 किलोचा राग घेऊन फिरत असतात. पण कोणीतरी सांगा यांना की त्या रागातच किती कातील दिसतात ते. सियाने मनातच अग्नियाला बडबडत त्याला मेसेज करून ती तिचा आवरू लागली. इकडे नित्या कधीची रेडी होऊन कुणालची वाट बघत हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होती. पण त्याचा अजून काहीच पत्ता नसल्याने तिची आत्ता चिडचिड व्हायला लागलेली. अगं ए पोरी, जरा एका जागी बसशील का? कशाला उगाच भिंगरीसारखी फिरत आहेस? तुझे पाय दुखले नसले तरी माझी मान मात्र आता दुखायला लागलीये. तिचा मगाचपासून स्वतःला त्रास देण्याचा चाललेला प्रयत्न बघून आजीने वैतागून तिला दटावला शेवटी. पण सध्या तिला कोणाचा काहीच फरक पडत होता का? पार्टी या शब्दानेच तिच्या अंगात भूत संचारलेलं. आजी, हा मूर्ख माणूस कुठे राहिला? माझ्या सगळ्या फ्रेंड्स पोहोचल्या तिथे आणि मी अजून इथेच आहे. त्यांचे मेसेजवर मेसेज येत आहेत मला. हा काय पार्टी संपल्यावर मला घेऊन जाणार आहे का? नित्याची चाललेली वळवळ बघून सुवर्णाला तर तिचं हसूच आलं. अशीच तर होती ती, एकदम बडबडी आणि बिंदास्त. तिच्यामुळेच तर या मेन्शनला आवाज होता. अगं बाई, आज त्याचा बर्थडे आहे तर थोडा तरी भाव तर खाणारच ना तो. आजीचं ऐकून नित्याचं तोंड आकसलं ना. आजी, फक्त भावच काय तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला जरी त्याने खाल्लं तरी माझं काहीच जात नाही. पण त्याआधी मला फक्त पार्टीला सोड म्हणा. मग तो कुठेही माती खायला गेला तरी मला काय? नित्याच्या या महान विचारांवर
आजीने तर कपाळाला हातच लावून घेतला. म्हणजे ह्या पोरीला तर पार्टी समोर काहीच दिसत नव्हतं. आजी परत तिला काही समजावणार तोच त्यांना समोरून नुकताच आत येणारा आरव दिसला, जो ऑलरेडी पूर्ण तयार होऊन आलेला. त्याला बघून आजीच्या आतला सीआयडीचा किडा जागा झाला ना. आरवने एक नजर नित्याकडे पाहून लगेच नजर फिरवली आणि मोबाईल मध्ये बघत तिच्या समोर येऊन उभा राहिला. पण आजी, सुवर्णा आणि नित्या तर त्याला बघून हँगच झालेल्या. कारण छोटे नवाब आज तर खतरनाक हँडसम दिसत होते. इतके की नित्याचं तोंड तर पार उघडं झालेलं. निघायचं? त्याने नित्याकडे परत फिरवूनही न पाहता फक्त एकदाच काय ते विचारलं. म्हणजे साहेबांना तिच्यासोबत जायचंही होतं आणि बोलायचंही नव्हतं. तिच्यावरचा त्याचा राग अजूनही कायम होता ते तिला समजायला नको का? पण त्याचं ऐकून इथे नित्याला तर खूप मोठा धक्काच बसला. तसे तिचे तर डोळे बिडकालाही मागे टाकत खोबणीतून बाहेर आले. आजी, मला उशीर होतोय. मी गाडीत वाट बघतोय. पटकन बाहेर यायला सांग. आरव नित्याला इग्नोर करून आजीकडे बघून बाहेर जायला वळलाच होता. तशा इथे नित्याच्या कपाळावर आट्या पडल्या ना. पण ती काही बोलेल त्याआधीच आजीच पचकली. अरे, कोणाला बाहेर यायला सांगायचं ते तरी सांग. आणि तू कुठे चाललाय? कुठे? त्या चिपकू बरोबर कोर्ट मॅरेज करायला चाललास की काय? हे बघ, जर तू असा विचारही केलास ना तर मी तुझ्या त्या क्युटीला बाहेर वॉचमॅनची नाईट ड्युटी लावेन बरं. तसंही हे घर तर माझंच आहे. आजीच्या बोलण्यावर आरवचं तोंड बघण्यालायकच झालं. म्हणजे कुठलाही विषय येऊन जाऊन त्याच्या क्युटीवरच थांबायचा हेच विचार करण्यासारखं होतं. आई, अहो, असं काहीही काय बोलताय? तो नित्याला चालायला सांगतोय. सुवर्णाने सांगताच आजीचे डोळेही तिच्या खोबणीत जमा झाले आणि तिने आश्चर्याने नित्याकडे पाहिलं. पण ती तर स्वतःच सदम्यात गेली होती. आजी, मी कुणाल बरोबर जात आहे ना. तो मला घ्यायला येत असताना बाकी कोणाला त्रास करून घ्यायची काही एक गरज नाही. नित्याच्या या वाक्यावर आरवचा जबडा खट्ट आवळला गेला आणि त्याने रागातच त्याची नजर नित्यावर रोखली. पण ती पण काय कमी होती का? तीही त्याच्या नजरेला बरोबरीची टशन देत होती. यांच्या दोघांच्या वागण्यावरून यांचं परत काहीतरी बिनसलंय हे कळायला आजी आणि सुवर्णाला टाइम लागला नाही. तसा त्या दोघींनी कपाळावर हातच ठेवला. म्हणजे आता यांच्या भांडणाने मेन्शन दणाणून निघणार होतं. आजी, मी एकदा सांगितलं ना मी घेऊन जातोय म्हणून. मग प्रत्येक वेळी स्वतःचं खरं करणं गरजेचं आहे का? आरवची रागीट झालेली नजर बघून नित्यानेही तिची नजर बारीक केली. पण इथे त्या दोघांना स्वतःला मधात घेऊन बोलताना बघून आजीचंही तोंड आकसलं ना. वाव आजी, डायलॉग ऐकला का? काय म्हणे तर मी माझं म्हणणं खरं करते. पण कोणीतरी समोरच्याला आरसा दाखवा. म्हणजे निदान त्याला रियालिटी तरी कळेल. आणि राहिला प्रश्न जाण्याचा तर मी कुणाल बरोबरच जाणार आणि हे फायनल आहे. नित्याने नाक मुरडत चेहरा फिरवला. पण आत्ता तिच्या तोंडून वारंवार त्या कुणालचं नाव ऐकून इथे आरव राजेंच्या हातांच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. आत्ता त्याचा राग अक्षरशः अणावर होत होता. ठीक आहे आजी, मला तर हे काम भाईने सांगितलं होतं म्हणून मी फॉलो करत होतो. पण जर तिला कुणाल बरोबर जायचं आहे तर तिने एकदा भाईला तसं सांगावं. म्हणजे नंतर तो मला काही बोलणार नाही. वेट, मी कॉल लावून देतो. आरवने बळबळच खिशातला फोन काढत तिच्या समोर पकडला. तशी इथे नित्याची फाटली ना. भीतीने तर तिची बोबडीच वळली. अग्नेय समोर स्वतःहून बोलणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. आजी,
नित्याने अगदी केविलवानं तोंड करून आजीकडे बघताच आत्ता मात्र आजीचा संयम सुटला. गधडे, आजी काय आजी, मग आजपासून बोलत तर एकमेकांशी आहात, मग उगाच माझ्या नावाचा जयघोष का लावलाय? हिम्मत असेल तर समोरासमोर डायरेक्ट भांडा ना. कसली रे फुसकी पोरं तुम्ही. छे, कोणाला सांगू नका की तुम्ही माझी नातवंड आहात म्हणून. आपल्या सासूला आधीच तापलेल्या तव्यावर स्वतःचे हात शेकताना बघून सुवर्णाचे डोळेच मोठे झाले. तिने तर मनातच कपाळावर हात मारून घेतला. जिथे बाकी आज्या आपल्या पोरांना भांडू नका म्हणून शिकवतात, तिथे ही बाई अजून आगीत पेट्रोल टाकतीये. नक्की ही मुलं लहान आहेत की ही म्हातारी, हाच सर्वांना प्रश्न पडत असेल. सुवर्णाने गालात हसतच आपल्या परमपूज्य सासू समोर मनोमन हातच जोडले. त्यांना समजवणं त्या परमेश्वरालाही जमणार नव्हतं. तिथे त्या बिचारीची काय मजाल. आजी, जर ह्याच्यासोबत पार्टीला जायचं असेल तर मला कुठेच जायचं नाही. मी उद्या कॉलेजमध्येच कुणाला पर्सनली भेटेन. नित्या आरवला टफ लुक देऊन रागातच पाय आपटत वर निघून गेली. तसा इथे आरव केसात हात फिरवत मनातच गालात हसला. जणू त्याच्या मनासारखं झालं होतं. इकडे सिया तिचा आवरून जशी कंपनीच्या बाहेर पडलीच होती की तिच्या समोर एक कार येऊन थांबली. तशी ती दचकून 2 पावलं मागे झाली. पण ती तर आपली गरीब सिया होती ना. तिला काय माहीत ती कार तिच्यासाठीच आहे ते. ती तर त्या कारच्या बाजूने गपगुमान जाऊ लागली. तिच्या जागी कोणी दुसरी मुलगी असती तर त्या कारवाल्याला भरघोस शिव्या घातल्या असत्या. पण ह्या बाईला फक्त तिच्या राक्षसावरच गुरगुरता येत होतं. बाकी जगासमोर तर तिच्यातली करुणेची देवी वर यायची. मॅडम, तिला परत पुढे जाताना बघून मार्को कपाळ बडवतच तिच्या मागे आला. मार्को दादा, त्याच्या आवाजाने ती जागेवरच थांबली. ते बॉसने तुम्हाला हॉस्पिटलला नेऊन मग तिथून सरळ घरी सोडायला सांगितलंय. प्लीज चला. मार्कोच्या बोलण्यावर सिया नकारार्थी मान हलवत जाऊन गाडीत बसली. तिच्या राक्षसाच्या शब्दाबाहेर जाऊन तिला मुळातच परवडणार नव्हतं. मार्कोने तिला तिच्या आईला भेटवून तो तिला मेन्शनवर सोडून गेला. तसं मेन्शनमध्ये पाऊल ठेवताच ते वातावरण अगदीच थंड जाणवलं तिला. तिने पूर्ण हॉलभर नजर फिरवली तर आरव आणि नित्या सोफ्यावर समोरासमोर बसूनही एकमेकांकडे बघतही नव्हते. आणि आजी मात्र मस्त दोघांकडे बघून गालात हसत होती. नित्या, अगं तू इथे, म्हणजे तू तर कुणालच्या पार्टीला जाणार होतीस ना. सियाला तिला बघून आश्चर्यच वाटलं. वहिनी, जाणार तर होतीच ग, पण मधातच बोका आडवा आला. मग काय, आता इतका मोठा अपशगुन झाल्यावर कशी जाणार होती ना मी. नित्याने आरववर कटाक्ष टाकून त्याला सनसनीत टोमणा मारताच त्याने रागातच तिच्याकडे पाहिलं. बोका? इथे कुठे बोका आला? सियाला तर तिच्या बोलण्याचा संदर्भच लागेना. अगं तो बोका तर इथेच पडीक असतो. आपण पाळलाय ना त्याला, म्हटल्यावर तो कुठे जाणार ना. नित्याचं हे अतीचं बोलणं ऐकून आरवची डोक्यावरची शीर तडतडू लागली. शेवटी आता तो काही बोलायला जाणार तोच त्याचा फोन आल्याने तो तणतणतच बाहेर निघून गेला. तशी नित्या गालात हसली. त्याच्या चेहऱ्यावरचा राग तिला असुरी आनंद देऊन गेलेला. रात्री 11 वाजून गेले तरी सिया अग्नेयची वाट बघत जागीच होती. पण ते साहेब अजून काही घरी आले नव्हते. ह्यांचं हे एक बरं आहे, गावात सुटलेल्या बैलासारखे कधीही परत येतात. माझा विचार करून एक दिवसही यांना लवकर येता येत नाही का? उगाच मी ह्यांना खडूस नाही बोलत. हा राक्षस महाखडूसच आहे.
सिया बडबडत इकडून तिकडे फिरतच होती की तिच्या पायाखाली तिच्या निऱ्या येऊन पुढच्या क्षणी त्या झरझर करत खाली पसरल्या. तसा सियाने डोक्याला हातच लावला. घ्या, आता ह्यांचीच कमी होती. ह्यांना पण आत्ताच सुटायचं होतं. सिया वैतागून चिडचिड करत तिच्या निऱ्या करू लागली. पण त्या आता बसायचं नावच घेत नव्हत्या. पण ती तिच्या निऱ्या करण्यात इतकी मशगूल झाली होती की तिला तिच्या मागे तिचा राक्षस येऊन उभा राहिलाय ह्याचंही भान राहिलं नाही. तिची तर आत्ताही त्या निऱ्यांवरच चिडचिड चालू होती आणि तो तर मंत्रमुग्ध होऊन तिच्या त्या सपाट पोटावर असणाऱ्या त्या खोलगट खळीकडे एकटक बघत सुन्न झालेला. तिच्या त्या गोऱ्या पान पोटाला बघून तर श्वास घ्यायचाही विसरून गेलेला तो. फक्त त्याचं लक्ष त्या खोलगट खळीवर होतं. त्या खळीवर जाऊन दीर्घ ओठ टेकवायची त्याला खूप इच्छा झाली. पण काय करणार, मेंदू पुढे जा बोलत होता तर हृदय तिच्या कलाने घे म्हणून सांगत होतं. त्याची नजर तिच्यावरून प्रयत्न करूनही हटत नव्हती. जणू नजरेनेच ते मदनाचं सौंदर्य प्राशन करत होता तो. शेवटी न राहून त्याने एक पाऊल पुढे टाकलंच होतं की तोच इथे सियाने त्या निऱ्या कमरेत खोचल्या आणि पदर नीट करत मोकळा श्वास घेतला. पण तिचं पोट त्या पदराने झाकलं गेल्यावर इथे या साहेबांच्या कपाळावर आट्यांचं जाळच पसरलं. फायनली सियाने उसासा सोडत मानवर केलीच होती की पुढच्या क्षणाला ती दचकूनच मागे झाली. भीतीने डोळेही मोठे झाले. अहो, तुम्ही कधी आलात? त्याने आपल्याला निऱ्या करताना बघितला असेल का या विचारानेच सियाला तर ओशाळूनच आलं. पण तो तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सरळ क्लोजेटकडे निघून गेला. तसं इथे आता मॅडमच्या कपाळावर आट्या पडल्या ना. मग काय वाटतं तुम्हाला, सिया तिच्या आग्नेयाला म्हणवू शकेल का? आणि आग्नेय अशी कोणती गोड पनिशमेंट सियाला देणार आहे हे पाहण्यासाठी पुढचा गुलाबी भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर कमेंट्सही करा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चालू असलेल्या स्टोरीजचे सगळे भाग मिळत जातील.